नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अमृता घाईघाईने आलेली असते, त्या पेढ्यामध्ये काहीतरी टाकते आणि तोच पेढा आता ती त्या बाळाला भरवणार असते. यमुना इकडे माकडे येते आणि मूर्खासारखे प्रश्न मला विचारू नको अशी मा तिला सारखं म्हणते. यमुना काय थांबायला तयार नसते, सारखे प्रश्न विचारून माचं डोकं काही चक्रावून सोडलेलं असतं. मा म्हणते, बघ यमुना, ही अंगठी इथे. अगं मग बाहेर दाखवली ती अंगठी कोणती? यमुना, तू मूर्ख आहेस का ग? तुला कळत नाही का? ती आपल्यासारखा खेळ खेळून आपला डाव हाणून पाडण्याच्या मागे लागलीये. जसं आपण काहीतरी खेळ खेळून तिच्यावर डाव उलटवतो तसंच ती करायला बघती. ती इतकी हुशार आहे की आपलेच खेळ आपल्याबरोबर खेळतीये. आपल्याही लक्षात येत नाही आणि आपल्याला यशच्या समोर काही बोलताही येत नाही. आलं का लक्षात यमुना? अमृताने मुद्दाम चिकूला हॉलमध्ये आणलेलं असतं आणि त्याला पेढा भरवायचं नाटक करते. आता मगाशी बघितलेलं असतं कावेरीने की पेढ्यामध्ये हिने काहीतरी टाकलंय आणि तेच चिकूला खायला देणार. चिकूच्या जीवाला काही होऊ नये म्हणून ही कावेरी अजिबात कशाचा विचार करत नाही आणि डायरेक्ट अमृतावर आरोप टाकते की माझ्या चिकूला काहीही खाऊ घालू नको, माहितीये तू किती विचित्र आहे. इकडे मा यमुनाला समजावून सांगत असते, जशीच तशी तिने अंगठी बनवून घेतली, त्यामुळे यशला शंकाच येणार नाही की तिच्याकडून अंगठी हरवलीये. यमुना म्हणते, मग काय करायचं? तिने तशी अंगठी बनवली. यशने सुद्धा चटकन तिच्यावर विश्वास ठेवला आणि दोन्ही अंगठ्यातला फरक कळालाच नाही. मग आता काय करायचं मा? खरंच तिने आपल्याच डाव आपल्यावर उलटवलाय. अगं नको कळू देऊ, त्याला सुद्धा कळायला हवं ना त्याची बायको कशी आहे, खोटारडी आणि किती डाव रचते आणि सगळ्यांचे डाव हाणून पाडून स्वतःच किती हुशार हे दाखवण्याचा प्रयत्न करते. यशला सुद्धा नेमकी कावेरी काय हे आपण दाखवून देऊ की मग त्याच्याही लक्षात येईल त्याची बायको कशी काय करते घरामध्ये. इकडे आता कावेरी पटकन येते आणि यमुनाच्या अमृताच्या हातातला पेढा पटकन खाली टाकते. माझ्या चिकूला काही बाई भरवायचं नाही. मला माहितीये तुझे विचार चांगले नाहीये चिकूविषयी आणि त्याला काहीतरी भरवायला लागलीये. मुद्दाम त्याला दुखापत, इजा व्हावी किंवा पोटाचा त्रास व्हावा म्हणून तू हे करतीयस. अमृता काय तमाशा घालायला पक्कीच असते. तुझी हिंमत कशी होते गे अमृता काय करायची? आणि माझ्या चिकूला जर काही भरवलं, त्याला जर काही झालं तर जबाबदार तू असशील आणि मी काय तुला सोडत नसते. मग आता दोघींमध्येच भांडणं लागलेली असतात आणि सणासुदीचे तमाशे सुरू झालेले असतात. त्याला जर काही झालं ना तर तुझा जीव घेईन मी. तुला काही सोडत नसते अमृता मी. उगाच नाटकं करू नको. ही नाटकं मायासमोर करायची नाही. यांचा आवाज ऐकून तेवढ्यात काय मा येऊन उभा राहिलेली असते. काय ग काय झालं? आणि एवढं कसलं आरडाओरडा आणि एवढे काय धमक्या देते एकमेकींना? अनु पण तिथेच उभी असते. पटकन यमुना समोर येते आणि तिला म्हणते, जा पार्थ बोलवतोय खेळायला, इथून निघून जा. ती आता निघून गेलेली असते. मा विचारते, काय चाललंय दोघींचा? मी प्रश्न विचारलाय, उत्तर मिळेल का मला? अमृता बोलतेस का आता? आता अमृता नाटकं करायला लागलेली असते, रडायला लागलेली असते. समोरच्याला मी कशी गरीब आहे हे दाखवायला सुरुवात करते. मावशी, चिकूला पेढा भरवत होते, कावेरी आली आणि पेढा माझ्या हातातून टाकून दिला. माझ्या चिकूला काही बाई भरू नको, त्याच्या जीवाला धोका आहे तुझ्यापासून. तेवढ्यात यशही येतो. काय झालंय, काही कळेल का मला? कावेरी म्हणते, मा चिकूच्या मिठाईमध्ये हिने काहीतरी मिक्स केलंय, मी स्वतःच्या डोळ्याने बघितले आणि तीच मिठाई त्याला भरवायला निघली होती, त्याला काहीतरी व्हावं म्हणून, अगदी वाईट हेतूने. अमृता म्हणते, काय? आणि हे मी का करेल? चिकूला काही इजा पोचून मला काय मिळणार आहे? मी असं का करेल? कावेरी म्हणते, अमृता हे नाटकं बंद करा. तू काय आहेस आणि कशासाठी काय करते हे मला चांगलंच माहितीये, त्यामुळे माझ्यासमोर तर नाटकं अजिबात करू नको. मा म्हणते, पुरे भांडण करू नका आणि घराची शांतता भंग करू नका. हाच पेढा होता का? अमृता म्हणते, हो. मा आता तो पेढा उचलते, तो पेढा आता पुसते वगैरे आणि तोच पेढा मा खाणार असते. मी आता हा पेढा खाते, बघूया मला काही होतंय का. मग अमृता खरं बोलतीये की कावेरी खरं बोलतीये हे आपल्या लक्षात येईल की तो पेढा आता मीच खाते, बघूया मला काही होतंय का. सगळेच आता माझ्या जवळ येतात आणि पेढा खाऊ नको प्लीज, असं करू नकोस, तुला त्रास होईल. मा म्हणते, मला काहीही होणार नाही कारण या पेढ्यामध्ये काही मिक्स केलेलं नाहीये, तुम्ही घाबरू नका रे. मग आता थोडासा पेढा खाते आणि परत खायला लागते. कावेरी येते आणि पटकन तो हातातून पेढा टाकून देते. सांगितलंय ना नका खाऊ प्लीज, कशाला विषयाची परीक्षा घेताय, नका खाऊ की. कावेरी आरडाओरडा करते आणि म्हणते, ह्या अमृताने काहीतरी मिक्स केलंय, मी स्वतःच्या डोळ्याने बघितले, विश्वास ठेवा प्लीज. मा म्हणते, बस आरडाओरडा करू नको. काय चाललंय ग तुझं एवढं? काहीही झालंय का मला? अगदी धट्टीकट्टी उभी आहे ना मी, मला काही एक झालं नाही. म्हणजे या पेढ्यात हिने काहीही टाकलं नव्हतं. कशाला उगाच आरडाओरडा करते आणि फक्त ब्लेम करायचं म्हणून ब्लेम करते. कळते का तुला काही? आणि जरा शांतता ठेव घरात. यश तेवढ्यात काय पाणी घेऊन येतो. मा म्हणते, यश अमृताला तुझ्याशी लग्न करायचं होतं, तू तिच्याशी लग्न केलं नाही, तरीही त्या मुलीने या घराची साथ सोडली नाही, या घरावर प्रेम करते, या घराशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या शब्दावर उदयशी लग्नही केलं आणि त्याच्याशी संसारही करतीये. मग ही कावेरी का मागं लागती त्या अमृताच्या?
तिने अमकं केलं, तिने तमकं केलं, तिला त्रास देण्याचा काय उद्देश आहे सांग बरं मला यश. अमृताला लहानपणापासून ओळखते ती असं काहीही करणार नाही, 100% विश्वास आहे. मग हिला सांगून ठेव की परत तिच्यावर असे घाणेरडे आरोप करायचे नाही. मा म्हणते कावेरी तू म्हणतीयस ना ते बरोबरही असेल, आपण सगळे पेढे चेक करू की. सगळे पेढे चेक करायला लागतात. मा परत म्हणते हे उरलेले पेढे खाऊन दाखवू का. कावेरी आता ते ताटच खाली टाकून देते. मा म्हणते माणसं ओळखायला शिक, पुन्हा असे बिनबुडाचे आरोप करायचे नाही, 1000 विचार करायचा आणि मग काय ते बोलायचं. कावेरी जरा भान ठेवून वागायला शिक. अमृता म्हणते चांगला फराळ बनवला आणि पूजेचा मान मिळवला. शेवटी काय ह्या अमृताने कावेरीला माती खायला लावलीस. तिने तो पेढा तिच्या समोर काहीतरी टाकलेलं असतं, पण ती जेव्हा दुसरीकडे जाते तेव्हा तो पेढा डस्टबिनमध्ये टाकून दिलेला असतो. क्लीन शीट अशी अमृता सगळ्यांच्या समोर उभी असते. या घरात तुझा भाव वाढण्यापेक्षा रोज कमी 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 असं तुझा भाव होणार. कितीही प्रयत्न कर ग कावेरी. अमृता म्हणते रोज तुला सुलक्षणा शिव्या घालणार, तेही माझ्यामुळे. आणि मी काय रोज हे कारस्थान करण्यापासून काय थांबणार नाही. रोज नवीन काहीतरी करणार आणि सगळ्यांच्या नजरेत तुला पाडणार. बघतच राहा कावेरी. अमृता सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करते. दोष माझ्या नशिबाचा आहे, त्यामुळे तिला काय बोलायचंय तिला बोलू द्या, मला कुणाला काही उत्तर द्यायचं नाही. आता अमृता रडायचं इमोशनल व्हायचं नाटक करते आणि तिथून चाललेली असते. मा म्हणते अमृता थांब थांब, तरी म्हणते नको असू द्या मी जाते माझ्या रूम मध्ये. अमृता तू घर सोडून जाण्याची गरज नाहीये. जिने सणासुदीच्या दिवशी वातावरण बिघडवलं, सगळ्यांच्या मध्ये भांडण लावलं, तिला घर सोडून जाण्याची गरज आहे, तुला नाही. आता घर सोडून जाणार ही कावेरी, अमृता तू नाही. यमुना आता पेढे उचलता उचलता हातातली अंगठीही काढून टाकते आणि जोरात ओरडते मा अगं इथे अंगठी पडलेली दिसली, अंगठी बघ की. बरोबर माने सुद्धा या भांडणामध्ये डाव साधून घेतलेला असतो. अंगठी परत कशी सापडली यावरून आता यश चिडणार आणि कावेरीवर नक्कीच संशय घेणार. मी तुला दिलेली अंगठी इथे यश, मग तुझ्या बोटात कुठची अंगठी आहे. कावेरी बरोबर सगळ्यांच्या नजरेत पाडण्याचा डाव यांचा सक्सेस झालेला असतो. तुझ्याकडे अंगठी आहे ती कोणती अंगठी आहे, मी दिलेली अंगठी तर इथे सापडली, मग तू जी यशला दाखवली ती अंगठी कोणती आहे. यमुना आता कावेरीच्या समोर जाऊन उभी राहते. किती इनसिक्युअर असायला हवं ग. तुझी अंगठी हरवली म्हणजे ती परत तुला सापडणारच नाही, ती कुणीतरी नक्कीच गायब केली, म्हणून तू तशीच हुबेहूब नवीन अंगठी तयार केली आणि यशला खोटं सांगितलं, तीच अंगठी तुला सापडलीये. अगं कावेरी हा किती खोटारडेपणा आणि किती खोटे वागण्याचं लिमिट क्रॉस करतेय तू, तुला कळतंय का. यमुना मुद्दाम हे यशच्या समोर म्हणत असते जेणेकरून कावेरी त्याच्या नजरेतून उतरावी आणि कावेरी आणि यश मध्ये भांडण लागावं. माने आणि तिने परफेक्ट असा प्लॅन केलेला असतो आणि तो त्यांचा जवळजवळ साध्यही झालेला असतो. तुझ्यासाठी फक्त ते सोनं असणार, आमच्यासाठी त्या भावना आहेत आणि त्या भावनांची थट्टा करायला गेलीस कावेरी म्हणजे तुला कशाची काही एक किंमत नाहीये ग, एक नंबरची स्वार्थी आहेस तू. यश म्हणतो नाही मा, कावेरीने मला काही फसवलं नाही किंवा खोटंही बोलली नाही. कावेरीने दिलेली अंगठी खोटी आहे, तिने मला आधीच सांगितलं होतं. यशला लगेच आठवतो तो प्रसंग. यश आता विचार करत असतो आणि कावेरी तिथे येते. यश अंगठीचा विचार करताय का, अजून दुसरा कुठचा विचार करणार, तेवढाच विचार माझ्या मनात सारखा येतोय. खूप म्हणजे खूप महत्वाची होती ती अंगठी माझ्यासाठी. कावेरी म्हणते यश ती अंगठी घरातच आहे आणि ती अंगठी नक्की सापडणार, आपण एक ड्रामा करू मग ती अंगठी नक्की सापडेल. आता सगळं काही यशला तिने सांगितलेलं असतं, मग हे खोट्या अंगठीचं नाटक केलेलं असतं आणि बरोबर तिचा प्लॅनही सक्सेस झालेला असतो. यावेळेला माने तिला तोंडावर पाडलं नाही तर तिने मला तोंडावर पाडलेलं असतं. खोटी अंगठी देऊन सगळ्यांना असं दाखवलं की अंगठी सापडली, त्यानंतर खरी अंगठी सुद्धा सापडलेली असते आणि यशचा जो काही विचार करत असतो की माझ्याकडून खरंच अंगठी हरवली, माझी आठवण आहे माची आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक, ते मात्र माझ्यापासून कायमचं दूर गेलं. हे सगळं काही प्रश्न सॉल्व्ह झालेले असतात. यशला आता खरोखर अंगठी मिळालेली असते. त्यामुळे यश म्हणतो मा ही काही खोटं बोलली नाही, सगळं काही माहिती होतं, अंगठी या घरातच आहे. आम्ही जर असं सांगितलं की आम्हाला अंगठी सापडली तरच ती ओरिजिनल अंगठी आमच्या समोर येईल. आणि बघ की कावेरीने केलेला प्लॅन अगदी सक्सेस सुद्धा झाला. यश म्हणतो यामिदी ही अंगठी कावेरीच्या रूम मधून गायब झाली, मग तुला इथे कशी सापडली. आता यमुनावर संशय आलेला असतो. त्या दिवशी सुद्धा कावेरीच्या कपाटातून आमच्या लग्नाची पत्रिका काढून घेतली होतीस तू, मग तू अंगठी काढून घेतली नाही हे कशावरून म्हणायचं, अंगठी तूच काढली असं मी म्हणू शकतो का. यमुना म्हणते काय बोलतोस रे, आणि मी कशाला असं काय करू, ती अंगठी काढून मला काय फरक पडणार आहे, मी काढली नाहीये ती अंगठी, मला इथेच अंगठी सापडली. अगं तेच विचारतोय यामिदी, अंगठी इथे कशी सापडली तुला, उत्तर दे मला. यश म्हणतो बघितलं का मा, तू कावेरीला स्वीकारलंय सून म्हणून, पण यामिदीच्या मनात अजूनही कावेरी विषयी राग आहे आणि रोज ती नवीन कारस्थान करत असते की कावेरी कशी चुकीची आहे हे दाखवण्यासाठी. तिच्या कपाटात जाऊन अंगठी चोरली, आज आणून टाकली आणि बघ की नाही होऊन पडतीये. ही यामिदीला एवढा काय प्रॉब्लेम आहे कावेरीचा, बघ की मा.
कावेरीने मुद्दाम प्लॅन केला होता. ही खोटी अंगठी दिली, त्यांना खात्री होती खरी अंगठी सुद्धा समोर येणार, म्हणूनच हा प्लॅन केला. आणि आज बघ की खरी अंगठी सुद्धा समोर आली. म्हणजे यमुनाने सगळं काही कटकारस्थान केलं हे समोर आलंय. दिसतंय का मा तुला, यात कावेरीचा काही एक दोष नाहीये. आता मात्र माझ्या लक्षात येतं की ही कावेरी आपल्या पुढेही एक पाऊल असते आणि तिच्यापेक्षाही आता एक पाऊल पुढे राहण्याची गरज आहे. यश म्हणतो मा ही अंगठी तुझ्याकडेच असू दे, ती माझ्याकडे सेफ राहणार नाहीये. तुझ्याकडे असू दे म्हणजे काहीही होणार नाही. यशने आता स्वतःहून ती अंगठी माकडे दिलेली असते. माच्या हातात अंगठी देतो आणि घट्ट अशी मिठी मारलेली असते माने. यश आणि माचं काहीतरी वेगळंच बॉन्डिंग असतं. यश आता निघून जातो आणि यमुनाचा सगळ्यांच्या समोर अपमान झाला किंवा ती चोर ठरली म्हणून तीही राग बेडरूम मध्ये निघून जाते. तमाशा झाल्यावर सगळेच निघून गेलेले असतात, फक्त कावेरी आणि मा तिथे उभे असतात. मा आता कावेरीच्या जवळ येते आणि म्हणते, मानलं तुला, भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावंडामध्ये छान भांडण लावलं. काय सॉलिड गेम खेळते ग तू, खरंच बहीण भावंडांचं नातच तोडलं तू. वा कावेरी, तुझ्याकडून खूप शिकण्यासारखं या. कावेरी म्हणते, चांगलीच तरबेज झाली. कावेरीला मा म्हणते, चांगली तरबेज झाली ग तू कावेरी, मग यशला माझं नाव का सांगितलं नाही. बहीण भावामध्ये भांडण लावलं आणि तेवढ्यावरच थांबली. अगं त्याची आई सुद्धा या कारस्थानामध्ये सामील आहे, सांगायचं की. मा मला असं कधीच करायचं नव्हतं, तुम्ही प्लीज गैरसमज करू नका. मा म्हणते, असू दे, काही एक बोलू नको, सांगण्याची गरजच नाहीये, तुला काय करायचं आणि काय नाही मला चांगलंच माहितीये. मा म्हणते, हे बघ कावेरी, आता मला आहे ना हळूहळू तू काय हे समजायला लागलंय. तू कितीही कारस्थानं कर, पण यशला आणि मला तू कधीही वेगळं करू शकत नाही. तुझा हा डाव मी कधी सक्सेसच होऊ देणार नाही. यशचं माझं इतकं एकमेकांवर प्रेम आहे, कुणीही कितीही काही सांगा, आम्ही विश्वास ठेवणार नाही आणि एकमेकांपासून वेगळे तर कधीच होणार नाही. त्यामुळे कावेरी कितीही प्रयत्न कर ग, आम्ही वेगळे होणारच नाही आहोत. मा म्हणते, बघितलं का तू किती प्रेम आहे त्याचं. ही अंगठी तुला देण्याऐवजी मला दिली आणि सांभाळून ठेव, आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. याच्यावरूनच यशचा माझ्यावर किती विश्वास आणि किती प्रेम आहे हे लक्षात आलं कावेरी. मा म्हणते, कावेरी, काही झालं तरी घर तुला सोडून जायचंय आणि हे मी नक्कीच एक दिवस सिद्ध करून दाखवणार की तू या घरात राहायच्या लायकीची नाहीये, तेव्हा तू या घरात राहूच नको. कावेरी म्हणते, मा माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज, मला असं काही करायचं नाहीये आणि तुमचं प्रेम एक दिवस मी मिळवूनच राहणार. माझ्या वागण्यातून तुम्हाला माझ्या बाजूने वळवणार आणि जिंकूनच दाखवणार. मला काहीही कटकारस्थान करायचं नाहीये. कोण खरं आणि कोण खोटं हे सुद्धा तुमच्या समोर मी नक्कीच आणणार. तुमचा नक्कीच माझ्यावर विश्वास बसणार आणि तो दिवस लवकरात लवकर येणार, तेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या हाताने ही अंगठी मला द्याल. तो दिवस आता लवकर येणार आणि त्याच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न नक्कीच करणार. कावेरी म्हणते, तोपर्यंत माझीही ठेव सांभाळून ठेवा. माने आता वकील बोलवलेले असतात आणि सगळे डॉक्युमेंट वगैरे रेडी ठेवलेले असतात. आता कावेरीला आणि यशला सुद्धा बोलावून घेते. बरं झालं आलीस मा, तुम्ही बोलवलं हो. चिकूही असतो. चिकूला कावेरीकडून मा घेते. काय झालंय मा. अगं कावेरी, चिकूला आता त्याच्या खरी आईबाबांकडे देण्याची वेळ आली आहे ना. आहे तर खरे आईबाबा, तर त्याला का तू सांभाळायचं, का त्रास घेतीयस. चिकू त्याच्या खऱ्या आईबाबांकडेच गेला पाहिजे, तोही लिगली. मा आता कावेरीच्या हातातून चिकूला घेते आणि अमृताच्या स्वाधीन करते, कारण ती त्याची आई आणि उदय त्याचा बाबा, त्यामुळे हक्क त्यांचा आहे. आता हे केलेलं असतं तेव्हा अमृताला मात्र अगदी आनंद होतो की कावेरी हरली, चिकू माझ्याकडे आला. इतके प्रयत्न करून सुद्धा बिचाऱ्या कावेरीला आणि यशला खूप वाईट वाटतं, कारण दोघांनाही माहितीये अमृताचा खरा चेहरा. चिकू दुसऱ्यांच्या म्हणजे विचित्रबाईच्या तावडीत गेलाय आणि तिकडे तो सेफ नाहीये हे दोघांना माहिती असतं. पण मला हे माहित नसतं. माने अगदी विश्वासाने, प्रेमाने, हक्काने आणि कागदपत्र पूर्ण करून लिगली असं चिकूला त्याच्या आई बाबांच्या स्वाधीन केलेलं असतं. आता कुणीच काही करू शकत नाही हे मला सुद्धा माहितीये. कावेरीला खूप असा लळा असतो चिकूला, मा असं का करताय. चिकू आणि मी एकमेकांशिवाय राहू शकत नाही, माझ्याशिवाय तू राहणारच नाहीये, नका तुम्ही असं करू. यश म्हणतो, मा अचानक काय झालंय, का दोघांना लांब करतीयस तू. कावेरीला आणि चिकूला वेगळं करून तुला काय मिळणार आहे. काऊने जाण्याच्या आधी चिकूची जबाबदारी कावेरीला दिली होती, कारण तिला विश्वास होता कावेरीपेक्षा बेस्ट कोणीही त्याला सांभाळू शकत नाही आणि म्हणूनच तिने एवढ्या प्रेमाने आणि हक्काने ही जबाबदारी दिली होती ना. मग तू ती जबाबदारी हक्क का काढून घेतीयस. कावेरीशिवाय चिकूला कोणीही चांगलं सांभाळू शकत नाही हे तुलाही चांगलं माहितीये. अमृता परकी आहे त्याच्यासाठी, काही सवय नाही आणि काही नाही. कावेरीची सवय लागलीये, परकी नाहीये, आपलीशी आहे. आणि ही अमृता अचानक परकी असूनही त्याची आई होण्याचा प्रयत्न करणार, हे ऍडजस्ट होणार नाहीये. तू हे चुकीचं करतीये. म्हणते, यश माझ्यावर विश्वास ठेव,
मी सगळं काही डोळे झाकून मान्य केलं, तुमचं लग्न सुद्धा, सगळं काही मान्य केलं. माझ्यावर विश्वास आहे की नाही? मी कुठचाही निर्णय घेईन तो योग्यच घेणार आणि तुमच्या भल्याचाच घेणार. मा म्हणते कावेरीने त्याचा सांभाळ केला ठीक आहे, पण उदयला सुद्धा बाप म्हणून काहीतरी वाटू शकतं. त्याला काहीतरी भावना असतील, अपेक्षा असतील आणि त्याला काय आहे अधिकार तेही मिळाले पाहिजे. बरोबर आहे का यश? उदय, तुला काय वाटतंय रे बाप म्हणून? उदय म्हणतो, हे बघ, मला मागचं काही आठवत नाही आणि इथे आल्यापासून तर मला खरंच काही आठवत नाही. याच्या आधी काय झालं असेल ते झालं असेल, पण आत्ता तरी चिकूला त्याचे वडील म्हणजे मी हवंय आणि मला चिकू हवंय. माझंही प्रेम त्याला मिळायला हवं आणि आता माझं लग्न झालं म्हणून त्याला आईचं प्रेमही मिळायलाच हवं. त्यामुळे चिकू माझ्याकडेच राहावा, अगदी प्रेमाने आम्ही सांभाळू असंच मला वाटतंय. मग आता यशकडे आणि कावेरीकडे बघायला लागलेली असते, कारण उदय चिकूची जबाबदारी घ्यायला अगदी सगळ्यांच्या समोर होकार देतो. मला माहिती असतं चिकू कावेरीपासून लांब गेला तर याचा तिला नक्की त्रास होणार, कारण लहानपणापासून अगदी स्वतःचं मूल असल्यासारखं तिने सांभाळलेलं असतं. एकदम आता उदय घेणार आणि अमृता त्याची आई होणार, हे कावेरीला आणि यशला सहनच होणार नाही. कावेरी अगदी तुटून जाणार आणि नको ते काहीतरी करायला जाणार, हे मला माहितीच असतं. म्हणूनच माने हा सगळा काही प्लॅन केलेला असतो. अगदी वकिलांना बोलवून सगळी कागदपत्र रेडी करून चिकूला आई वडिलांच्या स्वाधीन केलेलं असतं. मा म्हणते सगळं काही आता व्यवस्थित झालंय, लिगली तुम्ही आई बाबा झाले आणि अमृता चिकूची आई आहेस तू आजपासून, सगळी काही जबाबदारी तुझी आहे बरं. अमृता इतकी हसते, खूप आनंद झाला असं नाटक करते आणि चिकूवर खूप प्रेम आहे असं माच्या समोर दाखवते. कावेरीला माहिती असतं हिला प्रेम वगैरे काही नाही, सगळं काही नाटक करते फक्त माच्या समोर गुडगुड वागण्यासाठी, कारण माला अमृता खूप चांगली आहे असं दिसत असतं किंवा ती अमृता तसं भासवत असते. त्यामुळे मा म्हणते 100% अमृता चिकूला अगदी सख्या आईसारखं सांभाळणार. आता अमृता इतकी हसत असते की असं की तिला चिकू मिळालाय म्हणून खूप काही आनंद झाला, पण तसं काही झालेलं नसतं. हे सगळं काही कावेरीला माहिती असतं, पण मा हे सिद्धही होऊ देणार नाही किंवा कावेरी काही बोलायला गेली तर ती ऐकूनही घेणार नाही. त्यामुळे बिचारी कावेरी अगदी शांत झालेली असते आणि आता अगदी रडायला लागलेली असते, कारण तिच्या हातात माने काही ठेवलेलं नसतं. या वेळेला माने डाव जिंकलेला असतो आणि बिचारी कावेरीचं काही चालत नाही किंवा तिच्याकडे काही उत्तरच नसतं, पर्यायच ठेवलेला नसतो माने. त्याच्यामुळे कावेरी अगदी हरलेली असते माच्या आणि अमृताच्या समोर. इकडे आता भाऊबीजेचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. सगळ्यात आधी यमुना उदयला ओवाळण्यासाठी बसते. उदय सुद्धा खूप आनंदाने आणि प्रेमाने तिच्याकडून ओवाळून घेत असतो. यश म्हणतो, कावेरी तुम्हाला सांगू का, आज ओवाळून घ्यायची अजिबात इच्छा नाही. मला इतका राग आलाय ना हे यामिदीचा की मला आवडणारच नाही की तिने मला ओवाळलेलं. कावेरी म्हणते, आज भाऊबीज आहे आणि प्लीज असं काही करू नका, तिचा अधिकार आहे आणि तुमचा सुद्धा, तुम्ही ओवाळून घ्या, उगाच काही तमाशा करू नका. यश म्हणतो, अगं मला इच्छाच नाहीये. कावेरी म्हणते, तुम्हाला ओवाळून घ्यायलाच लागणार आहे. उदयने खूप छान असं गिफ्ट दिलेलं असतं यमुनाला. वाव, इतकं सुंदर सोन्याचं आहे बरं. अरे खूप छान आहे, थँक्यू बरं का. आता यशला ओवाळायची वेळ येते तेव्हा ती माकडे बघते. मा म्हणते, शहाणपणा करू नकोस, गपचूप त्याला ओवाळ. यश येतो आणि पाटावर बसतो. त्याला ओवाळून झाल्यावर ती म्हणते, माझ्या पाया पड, चल पाया पड. मा म्हणते, हे कुठचा नियम काढला ग, तू त्याच्या पाया पडणार, कळतंय का? आता यशच्या ती पाया पडते आणि म्हणते, झालंय सगळं आता. यश म्हणतो, हो झालंय की, आणि यश उठायला लागतो. उठू नको, महत्वाची स्टेप बाकी आहे अजून. आता कुठची राहिलीये? झाले ओवाळून झालंय, पेढा खाऊन झालाय. यमुना म्हणते, त्यापेक्षाही महत्वाची स्टेप बाकी आहे. यशने आता खोटा हार तिला दिलेला असतो. घाल की तुझ्या ड्रेसला मॅचिंग आहे, कसलं सुंदर दिसणार. नकोय मला, सोन्याचे कानातले मागितले होते मी आणि हे काय घेऊन आलाय. यमुनाला आता सोन्याचे कानातले दिलेले असतात. ती इतकी खुश होते, थँक्यू असं म्हणते आणि गोड पापा घेते यशचा. छान अशी भाऊबीज झालेली असते. आता अमृता म्हणते, अनुष्का ओवाळणारच ना चिकूला? हो ओवाळणार आहे की. अनुष्काने छान असं ओवाळलेलं असतं, पण कावेरीला वाईट वाटतं. तो अधिकार माझा होता, मी चिकूला घेऊन बसायला हवं होतं. अमृता त्याला घेऊन बसते आणि ओवाळून घेते. अमृता म्हणते, चिकू किती खुश आहे बघितलं ना? मा म्हणते, हो आईच्या मांडीवर बसलाय, खुश तर असणारच ना. आता कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं, ती पटकन ते डोळे पुसते. सगळं आवरल्यावर आता किचन मध्ये काहीतरी काम करत असते कावेरी आणि आधीच ती नाराज असते. अमृता येते आणि म्हणते, काय गे, कळतंय का तुला काय घडतंय काय नाही? असंच हळूहळू जसं तुझ्याकडून मी चिकू हिरावून घेतला, सगळं काही हिरावून घेणार. अगदी हळूहळू, तू काहीही करू शकणार नाही, फक्त बघत उभी राहशील. तेवढ्यात काय यश येतो आणि यश म्हणतो, अमृता ओरमाडून घेण्यात कसला आलाय ग प्रेम? कागदोपत्री आई नकोय, खरी माया लावणारी आई हवीये. तू फक्त कागदोपत्रीच आई होऊ शकते. आईच्या प्रेमाची ताकद तुला माहिती तरी कुठे ग अमृता? अमृता म्हणते, कावेरी चॅलेंज करतेय का मला? मीही काही करू शकते, तू काहीच करू शकत नाही. तू फक्त कागदपत्रीच आई होऊ शकते.
लिगली आई झाली म्हणून प्रेम आलं नाही किंवा आईची माया तुझ्यात उत्पन्न होणारच नाही. कावेरी म्हणते 48 तासांच्या आत माझ्याकडे चिकू आलेला असेल आणि अमृता स्वतः माझ्याकडे आणून देशील. चॅलेंज आहे. कावेरीने अमृताला चॅलेंज दिलेलं असतं. आता बघूया कशी ती चॅलेंज पूर्ण करते किंवा अमृताचे जे काही डावपेच आहे ते सगळ्यांच्या समोर कसे आणते. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. यश म्हणतो कावेरी आपल्याला चिकूला मिळवण्यासाठी फार काही करायलाच लागणार नाहीये, अगदी सहज तो आपल्याकडे येणार आहे. अमृता चिकूशी कसं वागते याच्याकडे लक्ष द्यायचं आणि याच्यामध्ये नक्कीच ती फेल होणार. तिला अजिबात इंटरेस्ट नाहीये किंवा त्याच्याबद्दल काही वाटत नाही. ती त्याला त्रास देणार आणि याच्यातच ती फेल होणार. चिकू थोड्या गोष्टींवरून काही झालं की लगेच त्याला म्हणते की एक रट्टा देईन आणि माकडे जाऊन म्हणते हा खूप त्रास देतोय, मला अजिबात काही सुचत नाहीये. यश म्हणतो आता हिची जिरवायची आणि ही काहीच करू शकत नाही हे मला दाखवून द्यायचं. अगं चिकू रडतोय, डायपर चेंज कर अमृता त्याचं. म्हणून यशने त्याला घाई आणून दिलेलं असतं अमृताकडे डायपर चेंज करण्यासाठी. अमृता म्हणते काय डायपर चेंज करायचं आणि तेही मी चिकूचं? अरे रे रे मा, आपण चिकूला सांभाळायला कोणीतरी बाई ठेवायची का? कारण हे मला नाही जमणार, मला जमूच शकत नाही. आता माच्या समोर म्हटलेली असते की मला हे जमणार नाही, आपण कोणीतरी बाई ठेवूया चिकूला सांभाळायला. आता मात्र मा अमृताकडे बघतच उभी राहिलेली असते. आता बघूया यावर माचा काय निर्णय असणार. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.